वात्यात प्रेरणा देतात. असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. ओले मुळ वेदी खडकाचे अंग अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी. आपल्या भाषेत सांगू केल्याने होता हे रे आधी केलेची पाहिजे. लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कधी हार नाही होती. माझी विनंती असेल माझ्या सर्व तरुण भावंडांना शेवटचं चरण आणि हे 4-5 वाक्य फक्त तुमच्यासाठी. देव देश धर्म नीतिमत्ता याचं भान ठेवा. ज्या माय बापाच्या पुण्याने कोट्यावधीची स्टेट कमवली त्या माय बापाला कधी अंतर देऊ नका. एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती. जवानी का जज्बा है पर एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती. ये माँ बाप की दुआ कर सरे. वाटेल ती साईड निवडा. काय करायचं ते करा. विनंती माझ्या सगळ्या तरुण भगिनींना उभ्या आयुष्यामध्ये लग्नाचा निर्णय घेत असताना बापाला डावलू नका. पळून गेलेल्या पोरीला पुन्हा जगात माहेर उरत नाही. आवडला एखादा सांगून पहा. बापाने लग्न करून दिलं तर ठीक. बापाने नकार दिला या पाठीमागे बापाची काहीतरी पार्श्वभूमी असते. जगात 4थी पोरगी जन्माला आली घरात अख्खं घर रुसलं. जिला झाली 2 तास पोरगी सुद्धा पाहिली नाही. स्तनपान दिलं नाही. आपली माय होती ती. आजी रुसली माय रुसली पण 4थी पोरगी झाली तरी एकटा बाप आपल्या जन्मावरती आनंदात होता. हे काय पाप आहे त्या बापाचं? अरे गरीब बाप होता. फाटकी चप्पल त्याने खेळा मारून घातली महिनाभर. पुढे ढकलली महिनाभर वापरली आणखी. पण पोरगी कॉलेजला जाते हलकी का होईना पण नवीन चप्पल घेऊन दिली. असं काय त्या बापाचं पाप झालं? पोरी पळून जाऊन लग्न करू लागल्या. मी कोणाला उद्देशून बोलत नाही आणि कोणाला दुःखी करण्याचा माझा मानस नाही. माईबाप गरीबीचा बाप होता. महिनाभर बापाने दाढी केली नाही पण उशिरा का होईना 2 दिवसांनी पण पोरीची कॉलेजची फी भरली. हे काय त्या बापाचं पाप आहे? असं काय चुकलं त्या बापाचं? पोरी त्यांच्या विरोधात जाऊन लग्न करू लागले. तुम्ही 2च तास मग काय पहा कॉलेजमध्ये तो पोरगा काय करतो हे पाहतात. पण दिवसातले 22 तास तो पोरगा काय दिवे लावतो हे पाहण्याचं काम आमचा बाप करत असतो. 2 वर्षाच्या ओळखीसाठी 18 वर्षाच्या प्रेमाचा गळा नका ग दाबू माझ्या भगिनीने. हे आपले दुश्मन नाही. मी प्रेमाच्या विरोधात नाही. आज वासनेला प्रेमाचे नाव दिले. 35 तुकडे केले जातात. प्रेम नाही वासना आहे. वासनेचं नाव प्रेमाला देऊन प्रेमाचा अपमान करू नका. दादांत चुकीचं पण आहे. प्रेम अतिउच्चार सरोवरातलं कमळ आहे. आज आम्ही चिखलात आणून घातले ते वासनेचे कपडे घातले त्याला. चुकीच्या गोष्टीत प्रेम करू नका असं म्हणणार नाही. प्रेम करा पण ज्या जन्मदात्या बापानं आपल्यासाठी वर नियोजित केला लग्न झाल्यानंतर त्या झालेल्या नवऱ्यावर काय प्रेम करायचं तर करा. आयुष्यभर काय प्रेम करायचं तर करा. माझी अपेक्षा होती मला इकडून टाळे येतील म्हणून. अपेक्षा होती मला लग्न झाल्यावर नवऱ्यावर काय प्रेम करायचं तर करा पण आयुष्याचा निर्णय कधी चुकू देऊ नका. 4-5 वर्ष आहेत पोरीचे. आयुष्यच किती आमचं माहेरी. 17-18 वर्षात लग्न केलं जातं. आता नका बोलू गाड्या. 17-18 वर्षात पोरीचं लग्न केलं जातं खेड्यामध्ये. या पलीकडे फारच आज BBM MBA MCA BSc MBBS MD आज झाल्या. 20-25 वर्षात तिचं लग्न केलं जातं. 4-5 वर्ष कॉलेजचे स्वतःला सिद्ध करण्यासाठी असतात. या 4-5 वर्षात जर टाइमपास नावासारख्या गोष्टी होत असतील क्षमा करा मला या वाक्यासाठी पण आयुष्यभर एकदा निर्णय चुकला तर आयुष्यावर आपल्या समोर रडायचीच पाळी हो. आवडलं एखादा सांगून पहा पण पळून जाऊन लग्न कधी करू नका. विनंती माझी. आणि दुसरी विनंती माझ्या भावंडांना काय शिकायचं तर शिका. काय निर्णय घ्यायचं तर घ्या. बाप बोलला कर आत्महत्या. माय बोलली घे फाशी. बापाने मोबाईल घेऊन दिला नाही पी औषध. जीवन एवढं स्वस्त आहे का माझ्या दादांना की तुम्ही आत्महत्या करताल? विनंती माझी. नाही नोकरी लागली हरकत नाही. बचेंगे तो और लढेंगे. जीवनात एवढे कष्ट करा. मंजिलें तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती. पंखों से कुछ नहीं होता हौसलों में उड़ान होती. जीवनात कष्ट करा. नाही नोकरी लागली एखादा छोटासा व्यवसाय टाका. शेतीच्या नादी लागा. सगळ्यांनीच नोकऱ्या करायची शेती कोणी करायची मग? शेतीच्या नादी लागा. नाही सक्सेस झाले एखादी छोटासा व्यवसाय चालू करा. का करा माहिती? केला तरच तुम्ही आतापर्यंत जे झाले माघ महिन्यामध्ये पौष महिन्यामध्ये इथून पुढे ही सरलीच म्हणायची. आता तुम्ही नरवरदेव अजिबात होऊ शकत नाही.
प्रत्येक गावामध्ये सर्वे करा तुम्ही. थांबते मी, लगेच थांबते. प्रत्येक गावात सर्वे करा तुम्ही. 25च्या पुढचे 35च्या आतले फालकं लावून टेम्पो सावडतील. नवरदेव टेम्पो. माझा आवाज येतोय ना तुम्हाला? टेम्पो नवरदेव सापडतील. अजूनही लोक शोधतायत मामाची, चुलत मामाची, मावस मामाची. ज्याला मामा आहे त्याने मामाला जीव लावणे. पोरगी असन तर ठीक, नाही तर तुम्हाला रडायला माणूस नाही. मग मला इमानदारीनं सांगा नारायण काका, 10 वर्षाच्या आधी लोक गुरुमामाला विचारित तरी होते का हो? आता गुरुमामाच्या मागे लागले. एक पोरगा म्हणे, ताई तुम्ही एवढंच देतात या कधी पोरगी तरी शोधून आणा माझ्यासाठी. मी म्हणलं दादा आम्ही त्या भानगडीत पडत नाही. चांगलं झालं तर देवाने केलं, वाईट झालं तर महाराज लोकांनी केलं. पण तुझं वय नेमकं किती? तो म्हणे 42. म्हणलं राहिले 8 वर्ष कशाला वाट्टा लावून घेतोस? राहिले किती भल्या माणसा. अगर लडकियां ना होगी दुनिया परेशान, गलिया सुनसान, तन्हा इंसान न जानो ना जान, हर तरफ जय हनुमान. लोक काही वर्षांपूर्वी देवाला जनावर सोडायचे. अजून 10 वर्षांनी, येत्या 10 वर्षांनी नाही माणसं सोडले ना तर मग बोल. आमचे थोरले चिरंजीव मसुबाला दान करण्यात येत आहेत भाविकांनी महाप्रसादाचा. साधू झोपडीत घुसत आहेत, सारे भगवे. आणि हा भयानक काळ, ही वेळ आपल्यावरती येऊ नये असं वाटत असेल तर आजच सावध व्हा. प्रयत्न करा माईबाप. 8 तास कडकी स्त्रीचे कपडे घालून लोकांची गुलामगिरी करण्यापेक्षा स्वतःची मळालेले फाटके तुटके कपडे घालून स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केलेला मला कधी मान्य राहील. लाचारीच्या यशापेक्षा स्वाभिमानाचं अपयश मनात पचवायची तयारी ठेवा. निश्चयाचे बळ तुका म्हणे तिची फळ, पराभवाची कारण सांगू नका, शोधून तयारीला लागा. यशाचं शिखर गाठण्यासाठी परिस्थितीची नाही तर मनस्थितीची गरज असते. झालेली सेवा सर्व साधू संतांच्या सद्गुरू समर्थ गजानन महाराजांच्या, भगवान श्री महादेवाच्या चरणी, भगवान श्री कोंडेश्वराच्या चरणी समर्पित करून सर्वांना या ठिकाणी पुनश्च एकदा धन्यवाद. ज्यांच्यामुळे येण्याची संधी प्राप्त झाली, नारायण काका असतील, रामदेव भाऊ असतील, या दोघांना पुनश्च एकदा धन्यवाद. या दोघांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. टाळी याच्यासाठी नाही वाजवली की मला तुम्ही बोलवलंय. दाता तोची एक जाना जो नारायणा स्मरवी. ज्यांनी आजचं यजमानत्व घेतलंय आणि कमी किमतीत मला गाठलंय. 1 वर्षापूर्वी या ठिकाणी तारीख घेण्यात आली माझी आणि तेव्हापासून संपर्क असायचा. आल्यानंतर फार प्रेम दिलं गड्या तुम्ही. आणि परमार्थ हा तळमळीचाच आहे, कळकळीचाच आहे. आल्यानंतर तुमच्या मनात मी वारकऱ्याविषयीची तळमळ पाहिली. वारकऱ्याविषयीचं प्रेम, हे प्रेम अखंड असंच राहावं. आपल्या गावात उत्तरोत्तर असाच परमार्थ वाढावा. धन्यवाद. समस्त माता भगिनी पितृवर्गाला धन्यवाद. आणि छोट्याशा गावामध्ये सुंदर देखणा परमार्थ आपण करत आहात म्हणून एकदा गावकरी मंडळीसाठी जोरदार टाळी वाजवा. तुमच्या 7 पिढ्या कशाचीच कमतरता पडणार नाही. वेल मांडवावर जाईल आणि मांडवाला बोजा होईल. सारा बोजा तुटून रुपाली त्याच्या अंगावर पडेल. परमार्थामध्ये उत्तरोत्तर अशीच वाटचाल. बलीचे रूप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. याचं वटवृक्षात महावृक्षात रूपांतर व्हावं असा आशावाद या ठिकाणी साधू संतांच्या चरणी व्यक्त करून झालेली सेवा साधू संतांच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर बसा, 2 मिनिटं बस. सर्वांनी बसा. कोंडेश्वर भगवान की जय.